बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लोकशाही मराठीच्या दणक्याची। कारण लोकशाही मराठी गेले 20 दिवस एक बातमी सातत्याने दाखवते आणि ती बातमी आहे जुहू बीचवर असलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याची। आज मुंबई महापालिकेने तब्बल 20 दिवसानंतर एक फोटो ट्विट केलाय। आता हा फोटो ट्विट केल्यानंतर मात्र वेगळी चर्चा सुरू झाली आहे। जुहू चौपाटीच्या कचऱ्याची परिस्थिती ही जैसे थे आहे। गेले 20 दिवस लोकशाही मराठी आम्ही सातत्यानं ही बाजू मांडताना दिसतोय। बीएमसी कडून नागरिकांची आता मात्र फसवणूक होतीये। कारण बीएमसीने काय ट्विट केलंय ते आपण आता पाहतोय फुल स्क्रीनवर, टीव्ही स्क्रीनवर आपण ही दृश्य पाहतोय। बीएमसी कडून काय ट्विट करण्यात आलेलं आहे तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अविरतपणे अथक मेहनत घेऊन या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। त्यामुळे जुहू किनाऱ्याचा संपूर्ण परिसर पूर्वीप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर दिसू लागलाय। इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा जमा होऊनही महानगरपालिकेनं तातडीनं मोहीम हाती घेऊन हा परिसर स्वच्छ केला। याकरता नागरिक पर्यटकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे असं बीएमसी कडून ट्विट करण्यात आलंय। ट्वीट केलेला हा व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी बीएमसीनं एक बाजू ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय, स्वच्छता केलेली आहे, समुद्र किनारा स्वच्छ केलेला आहे असं ट्वीट बीएमसी करताय। तर दुसरी खरी परिस्थिती, रियालिटी लोकशाही मराठी तुमच्या समोर मांडतीये। जुहू चौपाटीवरची ही उजवीकडे दिसत असलेली दृश्य आमची संग्रहित दृश्य नाहीत, ही आमची आजच्या दिवसातली, आजच्या सकाळची ही दृश्य आहेत। मग बीएमसीनं काय स्वच्छ केलं? पुन्हा एकदा बीएमसी नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न करतंय हे मात्र धादांत सत्य आहे। बीएमसीनं जे काही या ठिकाणी ट्विट केलेलं आहे ते मात्र फसवणारं ट्विट आहे असं थेट म्हणायला पुरेसा वाव आहे। कारण या ठिकाणी बीएमसी ट्विट करताना जे म्हणतीये की जुलै महिन्यात जो काही पाऊस झाला त्यामुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला। कर्मचाऱ्यांनी अविरतपणे अथक मेहनत घेऊन स्वच्छता मोहीम राबवली। बरं 20 दिवस लोकशाही मराठी सातत्यानं ही बातमी लावून धरतीये। सातत्यानं लोकशाही मराठी बीएमसीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडून, विरोधी पक्ष नेत्यांकडून, इतकंच नाही महापौरांकडून सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करते। गेल्या 20 दिवसांपासून मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणतायत की या सगळ्या परिस्थितीवर मी लक्ष ठेवू नये, मी घटनास्थळी जाणार आहे, मी जुहू चौपाटीची पाहणी करणार आहे, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे। पण 20 दिवसात महापौरांना एक दिवसही मिळालेला नाहीये या जुहू चौपाटीवर जाऊन या सगळ्या परिस्थितीचा पाहणी करण्यासाठी। एक दिवसही मुंबईच्या महापौरांना मिळत नाही आणि आता अचानकपणे 20 दिवसानंतर सातत्याने ही परिस्थिती आम्ही दाखवल्यानंतर बीएमसी कडून पहा 2 तासांपूर्वी म्हणजे आता 1 वाजलेला आहे, 11 वाजता बीएमसी कडून हे ट्विट करण्यात आलेलं आहे। सकाळी इतकी परिस्थिती, सकाळी इतक्या कचऱ्याचं साम्राज्य लोकशाही मराठी तुम्हाला दाखवत आहे, तर इतक्या 4 तासात असं काय नेमकं घडलं की अख्खा इतका विस्तीर्ण समुद्र किनारा स्वच्छ झाला? अचानकपणे बीएमसीला हे ट्विट करावं लागलं। बरं, बीएमसी हे ट्विट करते, पण ही बातमी लावून धरल्यानंतर सुरुवातीपासून काय काय घडलं हे अगदी मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते। गेल्या 20 दिवसांपासून लोकशाही मराठी
ही बातमी लावून धरतीये। बातमी अशी आहे की समुद्र किनारा जुहू बीच, जो जुहू बीच केवळ मुंबईकरांसाठी नाही तर पर्यटकांकरता अत्यंत आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात, भेट देत असतात। अगदी मुंबईकर सुद्धा मॉर्निंग वॉक करता, इव्हनिंग वॉक करता येत असतात। अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येत असतात। या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं साम्राज्य होतं। ही बातमी लोकशाही मराठीनं सुरुवातीला दाखवली। त्यानंतर स्थानिक नगरसेविका त्या ठिकाणी पोहोचल्या। दुसऱ्या दिवशी या सगळ्या परिसराची पाहणी करण्यात आली। तिथला आढावा घेतल्यानंतर आम्ही कर्मचारी वाढवून स्वच्छता करू असं आश्वासन पाहणी करण्याकरता गेलेल्या स्थानिक आमदार अमित साटम यांनी दिलं। महापौरांकडून देखील तीच आश्वासनांची खैरात देण्यात आली, पण कर्मचारी वाढवले नाहीत। या सगळ्या संदर्भात निधी वाढवला नाही। परिस्थिती तशीच राहिली 20 दिवस आणि 20 दिवसानंतर आज बीएमसी ट्विट करतंय की समुद्र किनारा स्वच्छ झालाय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 20 दिवसानंतर जर बीएमसी कडून दावा केला जातोय की हा समुद्र किनारा सगळा स्वच्छ झालेला आहे। बरं 4 तासात जी बातमी सुरुवातीला आम्ही सकाळी आज 7 वाजता सुद्धा तुम्हाला दाखवलेली की या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे, पण त्यानंतर बरोबर 11 वाजता बीएमसी कडून ट्विट करून जर असं सांगितलं जातंय की हा किनारा आम्ही पूर्णपणे स्वच्छ केलेला आहे, तर लोकशाही मराठी बीएमसीच्या अर्थातच मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार अमित साटम, स्थानिक नगरसेवक यांना सुद्धा आवाहन करते की या उद्या आमच्या टीम बरोबर आपण सगळे एकत्र जाऊ आणि पाहू की या ठिकाणी खरंच समुद्र किनारा स्वच्छ झालाय का। जर बीएमसी ट्विट करत असेल, समुद्र किनारा स्वच्छ झाल्याचा दावा करत असेल, तर अर्थातच बीएमसीचे या ठिकाणी कर्मचारी, नेते, महापौर या ठिकाणी आमच्या सोबत याला काहीच हरकत नाहीये, कारण किनारा स्वच्छ झाल्याचा दावा बीएमसी कडून केला जातोय। येतो रोज कचरा या सगळ्या परिसरात जमा होतो। या सगळ्या विषयीची माहिती लोकशाही मराठीला सुद्धा आहे, कारण त्याच करता आज सकाळी लोकशाही मराठीनं बातमी सुद्धा दाखवली। खरं तर ती सुद्धा बातमी लोकशाही मराठीच्या या सगळ्या मोहिमेचा इम्पॅक्ट म्हणायला हवी, कारण ती बातमी अशी होती की समुद्र किनाऱ्यावर जमा होणारा कचरा हा रोखण्याकरता आता बीएमसी ट्रॅश बूम ही यंत्रणा बसवणार आहे। ही बातमी सुद्धा लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टचीच बातमी म्हणायला हवी, कारण लोकशाही मराठी गेले 20 दिवस या ठिकाणी सुरू असलेलं कचऱ्याचं साम्राज्य सातत्यानं तुमच्या समोर मांडते। पण आता मात्र या सगळ्या विषयी बोलण्याकरता बीएमसी कडून अधिकृत भूमिका, महापौरांकडून वारंवार कचरा संदर्भातला सवाल उपस्थित केल्यानंतर महापौरांकडून एकच उत्तर मिळतंय, मी तिथं जाणार आहे, पाहणार आहे, पाहणी करणार आहे, पण अर्थातच इतर काही महत्वाची कामं आहेत त्यामुळे मला पोहोचता येत नाहीये त्या ठिकाणी, पण मी या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवू नये असं स्वतः महापौरांनी सांगितलेलं आहे लोकशाही मराठीला। पण आता मात्र महापौर या ठिकाणी अजूनपर्यंत फिरकलेलाच नाहीये। उलट पक्षी बीएमसी कडून हा सगळा किनारा स्वच्छ झाल्याचा दावा हा केला जातोय। सातत्यानं या बातमीवर लक्ष ठेवून होत्या त्या आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे, मी त्यांच्याकडे जाते। मीनाक्षी, गेले 20 दिवस तू या समुद्र किनाऱ्यावर जातीयस, या सगळ्या कचऱ्याचं वार्तांकन करतेयस, अनेक लोक आपला जीव गुदमरतोय, तरी देखील आम्ही त्या ठिकाणी येतोय, पर्याय नाहीये अशी आपबीती तुझ्या समोर व्यक्त करताना दिसतायत। तू आजही त्या ठिकाणी गेलीस, वार्तांकन केलं, पण त्यानंतर अचानक बीएमसीनं सकाळी 11 वाजता एक ट्विट केलं आता 2 तासापूर्वी की हा सगळा समुद्र किनारा स्वच्छ झालेला आहे। काय सांगशील मीनाक्षी?
आगवी लाज वाटायला पाहिजे या पालिकेला, कारण वारंवार मागच्या 19 दिवसांपासून आपण जे डम्पिंग ग्राउंड जुहू चौपाटीवरती पसरलेला आहे याची दखल पालिका आजही घेताना पाहायला मिळत नाहीये। जे दावे पालिका प्रशासनाकडून केले जात आहेत ते आजही फोल ठरताना पाहायला मिळतात। महापौर या मागच्या 2 आठवड्यांपासून पाहणीसाठी पोहोचणार होत्या, त्या अद्यापही गेलेल्या नाहीयेत। मात्र 1 दिवसासाठी तिथले स्थानिक आमदार अमित साटम असतील किंवा मग 8 नगरसेवक हे भाजपचेच तिथे असून तिथे पोहोचलेले नाहीयेत। मात्र नुसतं जे दावे केले जात आहेत हे दावे आजही आपण पाहतोय की फोल ठरत आहेत। मात्र एकीकडे आपण पाहतोय की पालिका प्रशासनानं आज ज्यावेळी 7 वाजता मी त्या ठिकाणीची परिस्थिती दाखवली, भीषण परिस्थिती आजही तिथे आहे। पण पालिकेनं जे ट्विट केलेलं आहे, जे व्हिडिओ पालिकेच्या माध्यमातून दाखवले जात आहेत हे समुद्र किनाऱ्याचे व्हिडिओ नाहीयेत, तर अक्षरशः समुद्राच्या इथून एंट्री करणारे जे पॉइंट आहेत तिथले हे व्हिडिओ आहेत। प्रामुख्यानं एक जर व्हिडिओ आपण पाहिला तर नाल्याला लागून म्हणजे हा समुद्र आहे, 7 ते 8 नाले आहेत जुहूच्या चौपाटीला लागूनच, आणि या नाल्यामधला थेट कचरा जो आहे तो समुद्रामध्ये आजही फेकला जातो आणि बराचसा प्लास्टिकचा कचरा या नाल्यातून तिथे जात आहे। मात्र पालिका काय करते तिथे तर वाळू या नाल्यांवरती टाकून, लोकशाही मराठी जेव्हा पोहोचते तेव्हा वाळू टाकून हा संपूर्ण कचरा झाकण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून पालिका प्रशासनाची ही संपूर्ण जे कचरा साफ केलेले व्हिडिओज आहेत ते काढता यावेत। मनुष्यबळ वाढवलेलं आहे तर आजही मनुष्यबळ जो आहे तो वाढवला गेलेला नाहीये। स्थानिक आजही या सगळ्या परिस्थितीची चिंता व्यक्त करत आहेत। खरं तर तिथे आपण जर पाहिलं तर मोकळा श्वास जो आहे तो देखील स्थानिकांना घेता येत नाहीये। पण मात्र मुंबईकर असून आपण पाहतोय की याच कचऱ्यातना आजही त्यांना आपला मॉर्निंग वॉक असेल, तिथे फिरण्यासाठी येणारे जे पर्यटक आहेत ते देखील मोठी चिंता व्यक्त करतायत। एकीकडे आपण पाहतोय की मुंबईचे समुद्र किनारे हे प्रसिद्ध आहेत आणि अशाच मुंबईकरांसाठी आपण पाहतोय जे मोठ्या प्रमाणामध्ये कर भरतात त्यांना रिटर्न मध्ये काय मिळतंय ही सगळी परिस्थिती आपण दाखवलेली आहे। पण मात्र जे मीनाक्षी काय मिळतंय तर या ठिकाणी बीएमसी कडून फसवणूक मिळते। जो मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला की इतका टॅक्स भरून मुंबईकरांना काय मिळतंय, मुंबईकरांना आश्वासनं दिली जातात 80% नाले सफाईची, पण मुंबईकर कमरेभर पाण्यामधून वाट काढतो, आपलं इच्छित स्थळ गाठतो, मुंबईकराची फसवणूक होते। मुंबईकरांना दावे केले जातात आपली मुंबई स्वच्छ मुंबई यायची, पण जिथं पावं तिथं आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य सुद्धा पाहायला मिळतं। अगदी ती सुद्धा बातमी लोकशाही मराठीनं मध्यंतरीच्या काळात लावून धरलेली होती। मीनाक्षी, मी येते तुमच्याकडे। मुंबईचे उपमहापौर संजय गाडी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार गाडीजी, आम्ही सातत्यानं 20 दिवस समुद्र किनारा जुहू बीच या ठिकाणी वार्तांकन करतोय। 20 दिवस परिस्थिती जैसे ते आहे सर। या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य गाडीजी पाहायला मिळतंय। आज 11 वाजता बीएमसी कडून ट्विट केलं जातं आणि दावा केला जातो की समुद्र किनारा सगळा स्वच्छ झालेला आहे। नाही, समुद्र आपण 20 दिवस सातत्याने बातमी लावतो त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानेल। कारण आपण प्रकाशझोत टाकल्याशिवाय या ज्या समस्यांवरती कोणाचे डोळे उघडत नाहीत आणि मुंबई महानगरपालिकेचं देखील त्या ठिकाणी लक्ष गेलेलं आहे। किंबहुना ही आमची जबाबदारी आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे सगळे समुद्र किनाऱ्यावरती आता या पावसाळ्यात येणारा जो कचरा आहे तो साफ करण्यासाठी निविदाही काढली। या मागच्या मीटिंगमध्ये स्थायी समितीच्या 2,18,00,000ची तरी ती निविदा मंजूरही झाली। आपण साफ करत असतो। महानगरपालिकेने ट्विट केले ते देखील खरं आहे की ज्या वेळेला साफ केल्यानंतर त्यांनी ट्विट केलंय, परंतु हा कचरा नाल्यांच्या माध्यमातून किंवा पर्जन्य जल वाहिन्यांच्या माध्यमातून हा समुद्राकडे जात असतो। त्यामुळे दर दिवशी आपली ही नैसर्गिक समुद्राकडे गेलेला कचरा ओटी आली की समुद्र किनाऱ्यावरती येतो। आता याच्यासाठी महानगरपालिकेला आम्ही उपाययोजना सुचवलेल्या आहेत की आपण या जे मोठे नाले आहेत, मध्यम नाले आहेत, छोटे नाले आहेत, याच्यामध्ये आपण झाड्या लावून तो कचरा तिथल्या तिथे अडवला पाहिजे, जेणेकरून हा कचरा उदंचन केंद्राच्या माध्यमातून तिथे याच्यामध्ये गाडीजी माफ करा, मी तुम्हाला मध्येच थांबवतीये, पण काय ना तुम्ही काय करणार आहात त्याविषयी बोलताय। आता मी तुम्हाला थेट प्रश्न हाच विचारला गाडीजी की जो व्हिडिओ सांगितलं, ऐका ना गाडीजी, जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि जी सत्य परिस्थिती आम्ही दाखवतोय त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। कुठं साफ झालाय समुद्र किनारा?
100% तुमचं बरोबर आहे. आणि महानगरपालिकेचे बरं कसं आहे, हा काय एका दिवसात कचरा उचलला आणि चौपाटी साफ झाली आपल्या सगळ्या, असं होणार नाही. हा दररोज कचरा मुंबई शहरातला जसा पाऊस येणार तसा वाहून समुद्रामध्ये पाणी जाते, त्या पाण्याबरोबर ते फ्लोटिंग आर्टिकल जो कचरा हा सगळा जात असतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला हे दररोज करावं लागणार, हे एक दिवसाचं काम नाही. महानगरपालिकेने असं एक दिवस आम्ही चौपाटी स्वच्छ केली आणि आमचं काम संपलं असं समजू नये, आणि ते समजणारही नाहीत. कारण हे कायम सतत दररोजची साफसफाई करण्यासाठी आपण टेंडरही केलेलं आहे, यंत्रणाही उभी केलेली आहे, जेसीबी केलेले, कर्मचारी दिलेले. नुसतं जुहू बीच नाही, वर्सोवा बीच आहे, गिरगाव चौपाटी, या सगळ्या चौपाट्यांवरती स्वच्छता राखण्यासाठी निविदा मंजूर झालेली आहे. हो, पण तुम्ही जे म्हणताय की आमचं बरोबर आहे, आम्ही सकाळी जो व्हिडिओ दाखवला कारण ही परिस्थितीच आहे कचऱ्याची. मग सकाळी जो 11 वाजता बीएमसी कडून जो व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय तो व्हिडिओ कधीचा व्हिडिओ आहे? हा पूर्वीचा व्हिडिओ असेल, ज्या वेळेला आपण साफसफाई करतो. कसं आता भरतीने ओटीची वेळ वेगळी. पूर्वीचे व्हिडिओ बीएमसीच्या ट्विटर अकाउंटवर स्वच्छता झाली म्हणून ट्विट केले जातात, हे फार चिंतेची बाब आहे. गाडीजी हॅलो, हा बोला. मी मगाशी म्हटलं की हा ज्या वेळेला आपण बीच स्वच्छ केल्याच्या नंतरचा व्हिडिओ असणार. हो, पण मी तुम्हाला तेच म्हणते, ओटी ज्या वेळेला होती त्यावेळेला समुद्रामध्ये गेलेला हा फ्लोटिंग ऑड आर्टिकल कचरा आहे, हा समुद्र किनारी येतो, परत तो आपल्याला स्वच्छ करायला लागणार. हे आपल्याला करावंच लागणार जोपर्यंत आपण हा मुंबई शहरातील कचरा मुंबई शहराच्या आतमध्ये पावसाळ्यात पाण्यासोबत समुद्रात जाण्या अगोदर थांबवला पाहिजे, तरच ते होऊ शकतं. घाडीजी, मला ना एक तुमचं कौतुक आहे की तुम्ही या सगळ्याविषयी मुळात बोलण्याकरता, प्रतिक्रिया देण्याकरता तयार झालात. पण काय होत आहे ना, बोलताना या ठिकाणी सारवासारव कुठेतरी होते की काय, असं आता एक साधा मुंबईकर म्हणून मला वाटतंय. कारण घाडीजी, मी तुम्हाला तेच म्हणते, हा जो व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर म्हणताय की हा व्हिडिओ पूर्वीचा असेल, तर पूर्वीचा व्हिडिओ समुद्र किनारा, तुम्ही पूर्वी या शब्दाचा अर्थ का कालचा असू शकतो, परवाच असो, ज्या वेळेला साफसफाई केली त्या दिवशीचा, हा काही गेल्या वर्षीचा नाहीये. कसं आहे, दररोज हा कचरा येणार आणि दररोज हा कचरा समुद्र किनाऱ्यावरचा आपल्याला महानगरपालिकेला तो उचलून घेऊन साफ करावाच लागणार. तुम्ही समजून घ्या मुंबईकरांना, मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दररोज आपल्याकडे ओटी आणि भरती असते, त्या काळामध्ये मुंबई शहरात जसं पाऊस पडेल तसा पावसासोबत हे आपला कचरा समुद्रामध्ये जात असतो आणि तो कचरा समुद्राला ज्यावेळेला ओटी लागतो त्यावेळेला येतो. जुहूचा समुद्र किनारा आहे ना, अक्षरशः डम्पिंग ग्राउंड झालेला आहे. म्हणजे हा समुद्र किनारा म्हणावा का, ही परिस्थिती आहे. असं असताना समुद्र किनारा स्वच्छ झाल्याचे जर दावे केले जात असतील, आता असं वाटतंय की एखादा कोपरा स्वच्छ होतो आणि दाखवला जातो सबंध समुद्र किनारा स्वच्छ झालाय. म्हणजे हे अत्यंत चुकीचं घडतंय. मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखी ही परिस्थिती आहे. 100% आपण म्हणताय ते बरोबर आहे. ही काही एकदा केल्याने संपला असा विषय नाही. हा स्वच्छता कायम करावी लागेल. जोपर्यंत आपल्याला मुंबई शहरामधला कचरा पावसाळ्यामध्ये आपल्याला झाड्या लावून नाल्यांवरती आपल्याला तिथल्या तिथे आपण, अगदी मान्य संजयजी, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे याच्यातून एक अर्थ थेट निघतोय, हा व्हिडिओ जुना आहे आणि लोकांना फसवलं जात आहे. जुना असा नाही, हा कालचा व्हिडिओ असतो ज्या वेळेला साफ केलं ते. आता 1-2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ टाकायचे एवढी महानगरपालिका त्याचं कृत्य करणार नाही. कालचा व्हिडिओ आहे हा, जो आज सकाळी 11 वाजता ट्विट केला गेलाय. संजयजी, असू शकतो. मी माहिती घेतो त्याची, कारण मी ही माहिती नाही घेतलेली आहे. परंतु मला जी माहिती आहे याच्यासाठी जी निविदा झालेली आहे ती निविदा होऊन आता हे काम सुरू केलेलं आहे. अगदी तुम्ही म्हणताय 2,18,00,000ची निविदा ही काढण्यात आलेली आहे याकरता. तरी देखील आज आमचे सकाळी प्रतिनिधी गेल्यावर डम्पिंग ग्राउंडचं दृश्य दिसतंय. आणि जर समजा तुमचं म्हणणं जरी आपण खरं मानलं की हा कदाचित 1-2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ असेल, चला आपण हे जरी आपण समजून घेतलं 1-2 दिवसाचा हा व्हिडिओ घेतला असेल,
पण जवळपास 1-2 दिवसाचा जरी हा व्हिडिओ असला ना तरी सबंध महिना गेला तरी हा समुद्र किनारा माणसं वाढवल्याशिवाय यंत्रणा वाढवल्याशिवाय स्वच्छ होणार नाही, ही परिस्थिती आहे गाडीची. मग असे हे खोटे व्हिडिओ पोस्ट करून अगदी बरोबर आहे, मुंबईकरांना फसवलं जातं. आम्ही लोकशाही मराठी त्याच्यासाठी तुम्हाला आवाहन करताय, उपमहापौर संजय गाडी, महापौर रितू तावडे यांनी यावं आमच्या सोबत. आम्ही घेऊन जातो, ही सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवतो. तुम्ही उद्या सोबत येणार सकाळी? नक्की येणार. सकाळी 7 वाजता नक्की. अगदी गाडीची आमची टीम तुमच्याशी तर संपर्क करेल. पण हा व्हिडिओ पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारते, हा व्हिडिओ इतक्या दिवसाचा दाखवून मुंबईकरांना फसवणं, आणखीन मुंबईकरांनी काय काय पाहायचं, किती फसवणूक पाहिजे इतका टॅक्स भरून? नाही, तुम्ही चुकीचं दिशाभूल करताय मुंबईकरांची. बघा कसं आहे, दिशाभूल एक मुंबईकरांना तुम्ही लक्षात घ्या, समुद्रामध्ये दररोज कचरा हा आपला जाणार, जोपर्यंत आपण आतमध्ये अडवत नाही कचरा, तोपर्यंत मुंबई शहरातला पर्जन्यजल वाहिन्यांमधून जाणारा कचरा आहे, नाल्यातून जाणारा कचरा आहे, हा पावसामध्ये पाण्याबरोबर जाणारच. तो दर दिवशी आपल्याला साफ करावा लागेल. आणि तुम्ही म्हटलं की याच्यासाठी अतिरिक्त मॅनपॉवर उभी करणं, यंत्रणा उभी करणं, त्यासाठी 2 कोटीच्या वरचं टेंडर मंजूर करून कॉन्ट्रॅक्टरला कार्यादेश देखील दिले गेलेले आहेत. अगदी गाडीजी, तुमचं म्हणणं जे आहे ते अगदी योग्य आहे. पण तुम्ही जे म्हणताय की आम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय, तर परिस्थिती तशी नाहीये. उलट आम्ही मनपाला दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय की काय सत्य परिस्थिती आहे. या तुम्ही बघा, तिथं एका दिवसात हा कचरा पूर्ण साफ होणार सारखी परिस्थिती नाही. समुद्र किनारा इतका विस्तीर्ण आहे आणि कचरा त्याहून जास्त आहे. गाडीजी हा बोला. बोलले मी. मुंबई महानगरपालिका याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि मुंबईकरांना याच्यामधून दिलासा देण्याचा 100% प्रयत्न करेल. काही दिवसांमध्ये हे मोठ्या प्रमाणावरती ती यंत्रणा उभी राहिलेली, दररोजचा कचरा दररोज साफ केलेल्याचे व्हिडिओ टाकण्यासाठी मी संबंधित खात्याला या ठिकाणी सांगेन. बरं गाडीजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. संजय गाडी उपमहापौर आपल्या सोबत होते. काहीशी सर्वसारव करण्याची ही सगळी भूमिका आपण पाहतोय. पण पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलल्याचे दाखवणारे काही मोजके फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही वेगळी आहे. आज सकाळी लोकशाही मराठीच्या टीमनं संबंधित भागाची पाहणी केली. कचऱ्याची परिस्थिती कालसारखीच जैसे ते दिसली. केवळ कारवाईचं नाटक करून आणि फोटो व्हिडिओचं शूटिंग करून पालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आता व्यक्त होतोय. मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई नमस्कार. तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या जुहू बीचवर आलेल्या होतात. तुम्ही या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला होता. आजही सकाळी 20व्या दिवशी आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली. सत्य परिस्थिती काय आहे ती टीव्ही स्क्रीनवर तमाम महाराष्ट्र आता पाहतोय. कारण आजही कचऱ्याचं मोठ्या प्रमाणावर साम्राज्य होतं. आता मात्र मनपाकडून 2 तासांपूर्वी एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला जुहू बीचचा की आम्ही समुद्र किनारा स्वच्छ केलाय असा दावा केला जातोय. काय म्हणावं या सगळ्या परिस्थितीला? मुळामध्ये मुंबईकरांचं हे दुर्दैव आहे. मुंबईकर तिथे फिरत असताना तिथे जे मॉर्निंग वॉक करतात त्यांनी सांगितलं गेले अनेक वर्ष असं कधीही दृश्य या समुद्र किनाऱ्यावरती 8 किलोमीटरचा तो किनारा आहे समुद्र, त्याच्यावर कधी अशा गेल्या अनेक वर्ष म्हणजे जी व्यक्ती बोलतो ती कदाचित एकंदर तिचा पाहिल्यानंतर 2 व्यक्ती तुमच्या माध्यमातून मी पाहिल्या, त्या कदाचित 60-65 वयाच्या होत्या. याचा अर्थ त्यांनी झाला अनेक वर्ष आम्ही इथे चालतो, 7 वाजता सकाळी मुलं इथे खेळायला येतात, पण गेले 20 दिवस ज्या पद्धतीने कचरा येतोय त्या कचऱ्याचं नाले साफ नाही झाले, त्यामुळे संपूर्ण समुद्रात तो कचरा गेलाय आणि पाऊस आल्यामध्ये सगळं समुद्रात गेलंय. आणि समुद्र हे नॅचरली
कुठलीच घाण आपल्या पोटात ठेवत नाही, ती सगळी बाहेर टाकते. आणि तरी महानगरपालिकेचे डझनभर जे काही बीएमसी आहेत, एएमसी आहेत, एएमसी आहेत, डायरेक्टर आहेत, घनकचरा काय करतात काय? आणि मग सत्ताधारी त्याला पाठीशी का घालताय? या याच्यावरती पाहणी करायला नको होतं का? स्टँडिंगनी, सभागृह नेत्यांनी, महापौरांनी फक्त तिथे बसून आमच्यावर काय आरोप करतातच आहेत. पण तुम्ही जर कधीतरी आता तुम्ही हेही रियालिटी चेक करा. बाहेर बसलेले गर्दीनी ते कोण आहेत? ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला घरी न्या ना तर तुमच्या ऑफिसमध्ये बोलवा, पण काम करून घ्या. कधी न घडलेलं सगळं आता घडतंय. गेली 20 दिवस तुम्ही एक थर्ड आय म्हणून तुम्ही दाखवताय आणि तरी यांना जर जाग येत नसेल तर आपण यांना काय कोडगं प्रशासन. आणि मग आमच्यासारख्याने कायदा हातात घेतला सुद्धा मुंबईकरांसाठी. आमच्यावर का तुम्ही कठोर कारवाया करणार, पत्र पाठवणार? स्वतःच काम करायचं नाही आणि दुसऱ्याने मुंबईकरांसाठी करायला लागलं. स्वतः करायचं नाही, दुसऱ्यालाही करायला द्यायचं नाही. हे प्रथमच या मुंबई महापालिकेत घडतंय. अगदी किशोरीताई, खरं तर गेले 20 दिवस आम्ही बातमी लावून धरतोय, महापुरांना सातत्यानं विचारतोय तुम्ही कधी जाणार आहात, पाहणी कधी करणार आहात जुहू बीचची. नाही त्यांना देवळामध्ये जरा फिरून फिरून येऊ दे, सगळ्या मुनी संतांचे आशीर्वाद घेऊ दे. माणसं नेली असते तर मारू दे, काय फरक पडतो? कुठे आम्हाला आम्ही जिम्मेदारी गेली माणसं जगवायची. अगदी. पण या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरचा हा जो व्हिडिओ आता ट्विट केला जातोय, तिथे लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं होतं की तो कचरा उचलला जातो आणि समुद्रात मागे वाळूवर तो पुन्हा रचले जातात त्याचे ढीग. भरती आली की तोच कचरा परत समुद्रामध्ये जातो. ही सायकल सातत्यानं सुरू आहे. तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आलेला होतात. आता आम्ही उपमहापौर संजय गाडी यांच्याशी जेव्हा बोललो त्यांना म्हटलं की तुम्ही सुद्धा या, तुम्ही आमच्या बरोबर ही सत्य परिस्थिती पहा, आम्ही तुम्हाला आव्हान देतोय, उद्या जाऊया सगळे सत्य परिस्थिती. ते आव्हान त्यांना देतील की नाही मला माहिती नाही, परंतु एक मात्र लक्षात येत आहे की वारंवार आपण तक्रारी करू नये. प्रशासनाने सांगितलं 75 माणसं सकाळी असतात, 75 माणसं दुपारी असतात. जेव्हा मी रियालिटी चेक केली तेव्हा तिथे 15 ही माणसं नव्हती. बरं, मी स्टार्ट टू एंड तिथून एकाला बाईकवर घेतलं, बाबा कसं कसं मला ने, कारण 8 किलोमीटर होतं. 2 किलोमीटर हा त्या संपूर्ण जो अंधेरीचा वर्सोवा आहे तिथे जातो, तिथे मी नाही गेली. पण 6 किलोमीटरवर मी फिरले, तिथे इतकी अत्यंत घाण होती. मला हेच सांगायचं आहे की सत्ताधारी म्हणून जर लक्ष देणार नसतील तर मुंबईकरांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलं? काहीतरी जे कधीच घडलं नाही ते आता सतत घडतंय. तिथल्या नागरिकांनी सांगितलं गेली 50-60 वर्ष असा कचरा कधी आला नाही, तो गेले 20 दिवस येतोय. किशोरीताई, या ठिकाणी जोवर यंत्रणा वाढवली जात नाही, जवळपास 100हून अधिक डंपर आणि जेसीबी लावले जात नाही, तोपर्यंत सगळा समुद्र किनारा स्वच्छ होणार नाही अशी परिस्थिती आहे. वॉर्ड ऑफिसर, तिथे असलेलं मेंटेनन्स डिपार्टमेंट, तिथे असलेलं घनकचरा डिपार्टमेंट कोणीच काम करताना दिसत नाही. ना तिथला डीएमसीला काय पडली आहे, ना तिथला वॉर्ड ऑफिसरला काय पडली आहे, काय करतात काय? व्हिडिओ पोस्ट केले जातात स्वच्छतेचे आणि त्यांच्या समोर जाऊन बसलो, त्यांना अनेकदा सांगितलं जाऊ दे पदविध, आम्ही मुंबईकरांसाठी सगळं विसरून तुमच्या दारात आलो, तुमच्या दालनात आलो, तरी ते घेणार नाहीत. अल्ले नावाच्या कोणतरी वॉर्ड ऑफिसर आहेत, काय करतो अल्ले? सगळे अल्ले. किशोरीताई, विरोधी पक्षनेत्या म्हणून तुमची जबाबदारी फार आता मोठी आहे. असं जर मुंबईकरांना फसवण्यासाठी हा सगळा व्हिडिओ
चा घाट घातला जात असेल, कारण हा व्हिडिओ जरी 2 दिवसापूर्वीचा असला तरी आता समुद्र किनारा तसा दिसतच नाहीये गेल्या महिनाभरापासून. तरी हा व्हिडिओ पोस्ट करून दावा केला जातोय की आम्ही समुद्र किनारा स्वच्छ केला. एएमसी आणि एमसीकडे तक्रार केलंय, सकाळीच केलंय, बघितल्यावर केलंय. ह्याचा आम्ही कायदा हातात घ्यायचा का? कॉलर जाऊन पकडायची का? काय करायचं का? आम्ही बोलतोय, आम्ही तुम्हाला भेटी देतोय, आम्ही आवाज उठवतोय, पण कोडगं प्रशासन आणि झोपलेला सत्ताधारी करायचं काय? आम्ही कुठे नाही. आता बघा माझ्या बरोबर 2 नगरसेवक आहेत, एक सोडून. आम्ही सगळीकडे फिरतोय, आम्ही रियालिटी चेक दाखवतोय. आणि आता वेळ असेल तर कॉन्ट्रॅक्टरांच्या घरच्यातून बाहेर येतील तर. अगदी जे बघा, मुंबईकरांचा आवाज आहे, हा माझा नाही. मुंबईकर काय म्हणतायत? मुंबईकरांना 20-20 दिवस 8-8 किलोमीटरचे जर समुद्र किनारे स्वच्छ मिळणार नसतील आणि दाखवून तुम्ही दाखवताय, आम्ही नाही. आम्ही दाखवलं असतं तर राजकारण. तुम्ही दाखवताय, थर्ड आय दाखवताय, तिसरा डोळा दाखवतोय, तुम्ही कर्तव्य दक्ष चॅनल दाखवतोय. आणि नाव पण चांगलंय, लोकशाही. इथे लोकशाहीला तर मारूनच टाकतायत सगळे चॅनलवाले. ते प्रश्न करायला उभे आहेत माझ्या समोर. शाळेत आली तर शाळेत तशी बोंब आहे. काचेची खिचडी मिळते लहान मुलांना, त्याचा असलेल्या खिचड्या. अगदी अगदी किशोरीताई, मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलल्याचे दाखवणारे काही मोजके फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच आहे. आज सकाळी सुद्धा लोकशाही मराठीची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि समुद्र किनाऱ्यावर मात्र कचऱ्याचं साम्राज्य दिसलं. या सगळ्यावर आम्ही बातमी मात्र कायम ठेवणार आहोत, कारण या ठिकाणी सवाल मुंबईकरांचा आहे आणि याकरता लोकशाही मराठी आवाज बुलंद करतच राहील. उद्या सुद्धा त्या ठिकाणी जाऊ आणि रियालिटी चेक पुन्हा एकदा तुम्हाला दाखवू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.